आजपासून किती बी आणि काय बी झालं तरी नॉर्मल वागायचं. माझ्यामुळं घरी भांडणं नको. नाना बी उगाचच्या उगाच काळजी करत बसत्यात. जेवढं झालं तेवढं लई झालं. माझ्यामुळं नानांना कमीपणा येईल असं काय बी करायचं नाही आता. नानांची इज्जत वाचवणं आपल्या हातात आहे. पुढचं पुढं बघू. काय आ? अरे लक्ष कुठे आहे? हाय की. नक्की ना? हा. असं जमणार नाही बरं का. कसं? अरे हेच की कर तू एक आणि लक्ष दुसरीकडं. अरे कॉन्सन्ट्रेशन पाहिजे बाबा. आणि काय रा बोल की. काल कोणती पोरगी आली ती भेटायला? कारण का आमच्या बॅचला कोणच अजिंक्य नव्हता. आणि मी सकाळी नवीन लिस्ट बी बघितली, त्यात बी कोण अजिंक्य नव्हता. खरं सांग, शितली आलती का? नाही नाही, प्रॅक्टिस जोरात चालली ना. हे आजा, विषय नको टाळूस. अरे खरंच तर. ठीक आहे, तुला सांगायचं नसलं ना नको सांगूस. शितली सगळं सांगते मला. नीचीलाच विचारतो. एक या अरे बोल की बाबा. त्याच्याशी काय बोलू नको. का? अरे मग तुला काय झालं ते तरी सांग की. एक या, मला शितलीची लय काळजी वाटते. अरे पण का? आम्ही आहे की तिची काळजी घ्यायला. मला नाही माहित का, पण मला लय काळजी वाटते. आजा, अरे ह्यालाच तर प्रेम म्हणतात. प्रेम म्हणजे काय गंमत नाही. तिला काय होणार नाही ना रे. काय नाही होत. तू ट्रेनिंगवर लक्ष दे. काय का कोणास ठाऊक, पण जितकं शितलीच्या लांब जातोय तितकी तिची काळजी वाटते. कधी बोलायला मिळणार काय माहित. काय करत असेल ती. माझ्या मनाची किती बी समजूत घातली तरी काय होते कळत नाही. सारखी सारखी तुझीच आठवण येते. तुझा चेहरा समोर दिसतो. काय करत असेल आजा? माझ्या फोनची वाट बघत असेल का? का का तिकडे गेलो तर मला विसरून गेला असेल? आजा, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. शितले, तुझ्या बरोबर बोलल्याशिवाय माझा दिवस उजडत नव्हता. जिकडं तिकडं तूच दिसतीस. मला तर फसवत नाही ना? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अरे काहीतरी उद्योग पाणी कर ना. हवं तर उद्योग करायला मी कर्ज देतो. आजा काय तुझ्या जन्माला पुरणार आहे का? भैया बरोबर आहे तुमचं. आजा मलाच काय, तुम्हाला बी पुरून उरल. काय टॅलेंट. फौजी आहे तो, फौजी. टॅलेंट. अरे पुरून राहिला. फौजी म्हणजे काय कलेक्टर नाही.
मग कलेक्टर म्हणजे बी काय फौजी नाही. सगळी मेल्यावर कैलासवासी होत्यात, पण एकटा फौजी असतो, तो शहीद होतो. रावले, त्या आज्याचं कौतुक करण्यापेक्षा स्वतः कौतुक करण्यासारखं काहीतरी कर. भैया, धन्यवाद चांगला सल्ला दिल्याबद्दल. मंडळ आपला आभारी आहे. पण भैया, ते तुमच्या लग्नाचं गोड कुठं अडकलंय हो? ए, ते बघू आमचं आम्ही. असं म्हणता? मग आम्ही काय करायचं ते बी आमचं आम्ही बघून घेतो की. रावले, चांगला सल्ला देतोय. तुझा मित्र नाही ना इथं सल्ला द्यायला. भैया, आमच्या दुकानात बी केस झाडायला कोण नाही. जेवून खाऊन 50 रुपये देतो. ठेवता का ह्या टॅलेंटला? तू बोलतो भारी र. बापून सांग, बँकेचं कर्ज NPA मध्ये गेले. येतो लवकर भेटायला. मग बघू किती मित्र धावून येतात. आता का तोंडाचा रंग गेला हा? आणि तुझ्या मित्राला बी सांग, मिलिटरी काय तुझं काम नाही. कशाला उगाच गुडघे घासतो? त्यापेक्षा JD बरोबर लग्न कर, नाहीतर माझ्याकडे बॉडीगार्डचा जॉब कर. मी 4 पैसे देतो, नाहीतर हायच मामा फुकट पोसायला. असं मग माहितीसाठी सांगतो, आजा फौजी होतच असतो, आणि असा तसा नाही, मैदान मारूनच होत असतो. टॅलेंट मैदान मारूनच. बघू की मैदान मारतोय कशी पोट घालतोय. बघू. भैया, कशाला याची नादी लागताय? अहो, अशा लोकांशी वादविवाद करायचा नसतो, नाहीतर हे लोक आपल्याला त्यांच्या पातळीवर आणून सोडतात. चला, त्यांच्यापेक्षा लय महत्वाची काम आहेत आपल्याला. आज्याला कोण काय बोललं तर त्याची मी बिना पाण्यानंच करत असतो. मी काय भेटतोय काय कुणाच्या बापाला?